हॅलो, गुड आफ्टर मॉर्निंग एव्हरीवन. सो लास्ट लेक्चरला तुम्हाला एक सांगितलं होतं की मला आणखी एक तुमच्याकडून क्वेरी आली होती. म्हणजे स्पेसिकली निकिताने एक क्वेरी सांगितली होती की 6 नंबरचा प्रॉब्लेम जो होता अनसॉल्व मध्ये तो तिला समजलेला नाहीये. सो आपण काय करूयात, तो प्रॉब्लेम आधी लिहून घेऊयात. ओके, प्रॉब्लेम लिहून घेऊयात. फॉलोइंग आर द डिटेल्स रिगार्डिंग 3 कंपनीज. हा वॉल्टर मॉडेलचा प्रॉब्लेम आहे जो आपण पहिला मॉडेल शिकलो होतो. ओके, मग आपण त्याला फॉलोइंग example following are the details regarding three companies A limited, B limited and C limited. ओके, 3 कंपनीचा डाटा आपल्याला दिलेला आहे. सो इथे त्यांनी ब्रॅकेट आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. इथे फर्स्ट डिटेल्स आणि इकडे म्हटलेलं आहे ए लिमिटेड, बी लिमिटेड आणि सी. एबीसी लिहितोय, फक्त समजून घ्या. ए लिमिटेड, बी लिमिटेड, सी लिमिटेड. ओके, सो याच्यामध्ये आधी दिले इंटरनल रेट ऑफ रिटर्न. काय दिलंय? इंटरनल रेट ऑफ रिटर्न. इंटरनल रेट ऑफ रिटर्न किती दिलेलं आहे? ए लिमिटेडला दिले 15%, बी लिमिटेडला दिलेलं आहे 5% आणि सी लिमिटेडला दिलेलं आहे 10%. ओके, देन सेकंड दिलेलं आहे कॉस्ट ऑफ इक्विटी कॅपिटल. कॉस्ट ऑफ इक्विटी कॅपिटल किती दिलेलं आहे? 15%, देन 10% and then 10%. ओके, देन त्याच्यानंतर थर्ड वन दिलेलं आहे अर्निंग पर शेअर. काय दिलेलं आहे? अर्निंग पर शेअर. अर्निंग पर शेअर किती दिलेलं आहे? ₹8, ₹8, ₹8, ₹8 and ₹8. ओके, हे झाले तुमचे डिटेल्स 3 कंपनीचे. देन त्यांनी काय म्हटलंय? कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर ऑफ each company applying Walter formula. When dividend payout ratio is 150% to 75% and 25%. ओके, काय फॉर्म्युला दिले? फॉलोइंग आर द डिटेल्स रिगार्डिंग 3 कंपनीज. 3 कंपनीचे तुम्हाला डिटेल्स दिलेले आहेत. डिटेल्स मध्ये काय दिलेलं तरी इंटरनल रेट ऑफ रिटर्न, ज्याला आपण वॉल्टर मॉडेल मध्ये काय घेतो?
याला डिनोट कशाने करतो? रेट ऑफ रिटर्नला आर ने. ओके. कॉस्ट ऑफ इक्विटी कॅपिटल के, स्मॉल आर आहे हा, आर आणि हा पण स्मॉल के आहे, के. आणि अर्निंग ई, आणि हा जो डिव्हिडंड दिलेला आहे तो डी. आपल्याला फॉर्म्युला मध्ये एवढंच लागतं. वॉल्टर फॉर्म्युला मध्ये ई लागतं, के लागतं, आर लागतं आणि डी लागतं. ओके. सो त्या पद्धतीने आपल्याला सगळं फॉर्म्युला मध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर काय म्हणजे डिव्हिडंड पे आउट रेशो 50%, 75%, 25%. आपण एबीसी लिमिटेडचे असे एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता, एक तुम्हाला मी करायला सांगितलं होतं. ओके. तर ठीक आहे, आता तिचा डाऊट आहे म्हणून आपण सॉल्व्ह करून पाहूयात परत. सो हा सॉल्व्ह करत असताना, आता हा सॉल्व्ह करत असताना मी आधी इथे रफ करतो. इथे फक्त आधी आपल्याला जी डिटेल्स हवे आहेत फॉर्म्युलासाठी लागणार आहेत त्या मी इथे लिहून घेतो. ओके. आर आर इज इक्वल टू 15%, ए लिमिटेड, बी लिमिटेडला किती आहे 5%, सी लिमिटेडला आहेत 10%. नंतर के, ए लिमिटेड 15%, बी लिमिटेड 10%, सी लिमिटेड 10%. आणि अर्निंग ₹8 सगळ्यांसाठीच आहे म्हणून ते एकदाच लिहून घेतो. ओके. बाकी मी सगळं रफ करतो इथे. आणि डिव्हिडंड पे आउट जे आहेत 3 सिच्युएशन दिलेले आहेत. 1 50%, सेकंड 150% होतं, सेकंड किती होतं तुमचं 75%, सेकंड 75% आणि थर्ड होतं 25%. ओके. आता आपण काय करूयात, तो वॉल्टरचा फॉर्म्युला यूज करूयात. वॉल्टरचा फॉर्म्युला काय आहे कोण सांगेल मला? वॉल्टर मॉडेल, प्राइस पर शेअर P इज इक्वल टू डी, काय होतं डी, देन डी प्लस ई मायनस डी आर डिवायडेड बाय के डिवायडेड बाय के. बरोबर आहे. हाच फॉर्म्युला होता ना? चेक करून घ्या एकदा. फॉर्म्युले पटकन विसरू नका, आपल्याला सारखे लागणार आहेत हे फॉर्म्युले. पी इज इक्वल टू डी प्लस ई मायनस डी आर डिवायडेड बाय के डिवायडेड बाय के. माझ्या चांगल्या लक्षात राहिलेलं आहे. ओके. सो डिवायडेड बाय के. आता फर्स्ट सिच्युएशन ए लिमिटेड, इथे ए लिमिटेड म्हणूयात, ए लिमिटेड मधली फर्स्ट सिच्युएशन. फर्स्ट मध्ये काय म्हटलंय, डी किती आहे 50%. मग ₹8 अर्निंग आहे, ₹8च्या 50% डी, ₹8च्या 50% डी म्हणजे डी किती येईल 4. अर्निंगच्या 50%, अर्निंग ₹8 आहे, 50% डी 4 प्लस अर्निंग 8 मायनस डी 4. आर किती आला, रेट ऑफ रिटर्न किती दिलाय 15%, किती दिलाय 15% म्हणजे किती येईल 0.15, किती येईल 0.15 डिवायडेड बाय के किती आहे, के सुद्धा 15% आहे म्हणजे तो सुद्धा येईल 0.15 डिवायडेड बाय 0.15. सो इट इज इक्वल टू 4 प्लस 8 मायनस 4 किती येतं 4 आणि 0.15 डिवायडेड बाय 0.15 1 डिवायडेड बाय 0.15. सो इट इज इक्वल टू 4 प्लस 4 म्हणजे किती येईल 4 इंटू 1 4 मग इथे येईल 8 डिवायडेड बाय 0.15, 8 डिवायडेड बाय 0.15. बघा करून किती आन्सर येतं 8 डिवायडेड बाय 0.15. 50% बरोबर आहे 4 ई मायनस डी.
K 15%. So 0.15, 0.15, okay. E minus D. So 4. Okay. So 4, 4, 8. ठीक आहे, याच्यानुसार आपला आन्सर तरी येतं. या प्रॉब्लेम नुसार आपला आन्सर येतं किती? 8 डिवायडेड बाय 15. 8 डिवायडेड बाय 0.15. सो याचा आन्सर 53.33 आपला आन्सर येतं. इथे लिहून घेऊयात आपण, नंतर बघूयात. आणि बुक मध्ये थोडंसं वेगळं दिलेलं आहे. बुक मध्ये आन्सर दिलेला 100. पुढचं सॉल्व्ह करून बघू, म्हणजे आपल्याला कळेल की त्याच्यात प्रिंटिंग मिस्टेक आहे की काही दुसरा काही प्रॉब्लेम आहे. हा, सो आता इथे डी ची अमाऊंट चेंज होईल, अर्निंग तेवढीच राहील, डी चेंज होईल. ओके, आता इथे बाकी सगळं सेम राहील. डी ची अमाऊंट आता 75% आहे. 75% डिव्हिडंड पे आउट आहे, म्हणजे 8च्या 75% किती येतं ते? 6. म्हणजे ई मायनस, सॉरी इथे बरोबर आहे, डी ई मायनस डी. सो 6, 8 मायनस 6, 6, 2, 2 प्लस 6, पुन्हा 8 येईल 0.15. म्हणजे पुन्हा तुमचं तेच आन्सर येतं. थर्डला पण तसंच आहे. 25% म्हणजे तुमचं किती येतं डिव्हिडंड? 2 रुपीज. सो 2, then 8 minus 2, 6, पुन्हा 8च येईल, आन्सर तुमचा सेम येईल. आता ह्याच्यात काय झालं माहितीये, एकतर म्हणजे माझ्या मते फर्स्ट याच्यामध्ये त्यांचं काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक असणार आहे, कारण त्यांनी इंटरनल रेट ऑफ रिटर्न जे आहे ते आणि कॉस्ट ऑफ इक्विटी कॅपिटल दोन्ही सेम दिलेले आहे, 15%, 15%. सो याचा अर्थ इथे तुम्हाला आन्सर हे 1च मिळणार आहे. आपण एक काम करूयात, ए थोडासा ठेवूयात आणि बी लिमिटेड आधी सॉल्व्ह करू. बी लिमिटेडला सेम नाहीये. जर आपला आन्सर बी लिमिटेडचं सेम येत असेल तर याचा अर्थ ह्याच्या ए मध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे कुठेतरी. ओके, सो बी लिमिटेड, बी लिमिटेडला आता P इज इक्वल टू डी प्लस ई मायनस डी आर डिवायडेड बाय के डिवायडेड बाय के. सो इट इज इक्वल टू P इज इक्वल टू डिव्हिडंड 50% ऑफ 8, 4. ई किती आहे? 8 मायनस 4. आर किती आहे? 5%, म्हणजे 0.05. 5% म्हणजे 0.05 डिवायडेड बाय 0.10 divided by 0.10. Okay, so it is equal to 4 in bracket 8 minus 4, 4 plus है ना इथे, 4 plus 4 plus 4, then 0.5 divided by 0.10 is equal to 0.5. So हे आलं 0.5 divided by 0.10. Okay, so 4 into 0.5, 4 into 0.5, किती आलं? 2. Okay, so 4 plus 2 divided by 0.10, so it is equal to 6 divided by 0.10. 6 divided by 0.10. 6 डिवायडेड बाय 0.10 आलो, म्हणजे आन्सर तुमचं किती येईल? 6 डिवायडेड बाय 0.10, 60. सो इट इज इक्वल टू 60. याचा अर्थ आपला आन्सर बरोबर आलाय. ह्याच्यानुसार बीचा आपला आन्सर बरोबर आलेला आहे 60. म्हणजे तुम्ही जर चेक केलं तर ह्याचा आन्सर आलं 60. बी लिमिटेडचा ए, बी लिमिटेड
हेच आन्सर आलं 60. आता आपण बी लिमिटेडचा बी सॉल्व्ह करूया, म्हणजे 75%. ओके, ओके, ठीक आहे. सो आता इथे 75%, 8%चे 75% म्हणजे 6. 6 आलं. 6, 2, 2 इंटू 0.5, 1 बघा करून, 2 इंटू 0.5, 1, 1 प्लस 6, 7, 7 डिवायडेड बाय 0, 70. आन्सर बरोबर आलं 70. बीचं पण आन्सर बरोबर आलं 70. देन सी 25%. पुन्हा इथे पुन्हा 25%. डी 25% ऑफ 8 म्हणजे किती येईल? 2. सो 8 मायनस 2. आन्सर किती आलं तुमचं? 8 मायनस 2. सो 2 प्लस 6. 8 मायनस 2, 6. 6 इंटू 0.5 म्हणजे 3. 2 प्लस 3. सो 2 प्लस 3, 5. 5 डिवायडेड बाय 0.10, आन्सर येतो 50. बरोबर आहे, सी सुद्धा 50. सो बी लिमिटेडचे आपल्या सगळे आन्सर्स बरोबर आलेले आहेत. आता आपण सी लिमिटेडला पुन्हा त्यांनी तसंच दिलंय बघा, सेम दिलेलं आहे. सो सी लिमिटेडला मात्र त्याचा आन्सर पण सेम आलेला आहे, 80, 80, 80. सो सी लिमिटेड सुद्धा कदाचित बरोबर येणार आहे आपलं. डी लिमिट, सी लिमिटेडचे सुद्धा तिन्ही आन्सर आपले बरोबर येतील असं वाटतं. कारण ज्या वेळेला तुमचं रेट ऑफ रिटर्न आणि कॉस्ट ऑफ कॅपिटल सेम देतं, तेव्हा डिवाइड केल्याच्या नंतर आन्सर तुम्हाला एकच मिळणार आहे. जर ह्याचा आन्सर एक आला तर पुढचे सगळे आन्सर जे आहेत तुमचे ते एबीसी तिन्हीच्या तिन्ही सेम राहणार आहेत. ओके, आता आपण सी लिमिटेड, बी लिमिटेड झालं, सी लिमिटेड. सी लिमिटेड मध्ये ए फाइंड आउट करूया. बी, आता डी किती येईल? 50% म्हणजे 4. देन 8 मायनस 4 आणि इथे किती येईल आता? 0.10. 10 दिलेलं, आर दिलेलं आहे 10% म्हणजे 0.10. के पण दिलेलं आहे 0.10% म्हणजे 0.10 डिवायडेड बाय 0.10. सो 4 प्लस 4 into 1. So 4 plus 4a divided by 0.10. ओके, सो आता याचा आन्सर येईल 4 प्लस 4 किती येईल? 8 डिवायडेड बाय 0.10. आन्सर आलं 80. सो एचा आन्सर आलं सी लिमिटेडच्या 80 म्हणजे राईट आन्सर. हे पण राईट आन्सर, राईट आहे. त्याच्यानंतर सी लिमिटेडचा बी, इट इज इक्वल टू 75%. डी म्हटलंय 75% म्हणजे किती आलं? 8च्या 6 प्लस 8 मायनस 6 आर 0.10 डिवायडेड बाय 0.10 डिवायडेड बाय 0.10. सो इट इज इक्वल टू 6 प्लस 8 मायनस 6 2 0.10 डिवायडेड बाय 0.10 1 0.10. So it is equal to 6 plus 2. 6 plus 2 8 divided by 0.10. आन्सर आलं 80. ओके, सो बी सुद्धा बरोबर आहे 80. सी लिमिटचं बी सुद्धा बरोबर आहे 80. देन थर्ड वन, बी लिमिटेडचा सॉरी सी लिमिटेडचा थर्ड वन, डी. डी किती आलेला आहे आपला? 25% म्हटलेलं. 25% म्हणजे किती आलं? 2 प्लस 8 minus 2, then 0.10 divided by 0.10 divided by 0.10. So it is equal to 2 plus 8 minus 2, 6. Then 1 divided by 0.10. So 6 1s are 6. 6 plus 2, 8 divided by 0.10. So it is equal to 80. So C सुद्धा आलं
80. सो याचं सुद्धा आन्सर तुमचं राईट आलेलं आहे. मग पहिल्याच आन्सर तुमचं का चुकतंय, म्हणजे प्रिंटिंग मिस्टेक एक्झॅक्ट आहे कुठे, तर ते आता आपल्याला काय करावं लागेल की क्रॉस चेक करावं लागेल की एक्झॅक्ट प्रिंटिंग मिस्टेक कुठे दिलेली आहे. सो त्याच्यासाठी आपण काय करूया की इथे माझ्या मते आहेत ना, मला असं वाटतंय की तुम्ही आरच्या जागेवरती एक मिनिट मी आधी ट्राय करून बघतो. हे बघा इथे त्यांची प्रिंटिंग मिस्टेक काय झाली ती बघा. आता लक्षात आली आपल्या प्रिंटिंग मिस्टेक एवढीच झालेली आहे त्यांची की इथे के जो 15% घेतलेला आहे तो त्यांना 10% घ्यायला हवं. जर के 10% घेतलं तर त्यांनी दिलेले आन्सर जे आहेत आपल्याला टेक्स्ट बुक मध्ये ते सगळे फाइंड आउट होतात. ओके, सो आता आपण त्यानुसार बघूया, तिथे 10 घेऊन बघूयात आणि सॉल्व्ह करूयात. ओके, सो आता डी डी किती येईल मग 50% 4. 50% डी किती येईल 4. 8 मायनस 4 देन आर किती आहे 15% म्हणजे 0.15 आणि के किती आहे 0.10 10 0.10. ओके, आता 4 प्लस 8 मायनस 4 4 आणि 0.15 डिवाइडेड बाय 0.15 बघा किती येतं ते 1.5 येतं आन्सर. 0.15 डिवाइडेड बाय 0.10 आन्सर येतो 1.5 आणि 0.10. ओके, आता नेक्स्ट काय होईल स्टेप 4 प्लस 4 into 1.5 6 divided by 0.10. So it 10 divided by 0.10 it's equal to 100. हेच आन्सर आपल्या बुक मध्ये दिलेलं आहे. टेक्स्ट बुक मध्ये आन्सर जे आहे एचं फर्स्ट ते दिलेलं आहे 100. ओके, आता एचं सेकंड आन्सर काढूयात मग आपण. सोल्युशन मध्ये तुमच्या लक्षात आलं ना प्रिंटिंग मिस्टेक कुठे आहे. के जिथे 15% दिलेलं आहे तिथे तुम्ही 10% करून घ्या तुमच्या पीडीएफ मध्ये, मग तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला अशा पद्धतीने. आता आपण घेऊयात डी ची जी व्हॅल्यू आहे, डी ची व्हॅल्यू आहे ती किती घ्यायची 75%. 75% म्हणजे किती आली 6. ओके, 6. सो 6 प्लस 8 मायनस 6 2. 2 इंटू 1.5 बघा करून किती येतं 2 इंटू 1.5 3 येतं. ओके, सो 4 इंटू 4 प्लस 3 7. ओके, आणि इथे 6 आहे ना, सॉरी 6. सो 3 6 प्लस 3 9. 9 डिवाइडेड बाय 0.10 आन्सर येतं 90. बघा हे आले का आन्सर सेकंडचं 90 झालेलं आहे, म्हणजे आपण टेक्स्टबुक नुसार बरोबर चालू आहे. देन थर्डचं काय आहे पुन्हा 2 डिव्हिडंड किती आहे 2. सो 8 मायनस अर्निंग मायनस डिव्हिडंड 2. सो 8 minus 2 6. 6 into 1.5 9. 6 into 1.5 किती येतं 9. सो इथे 11. ओके, 11 डिवाइडेड बाय 0.10 आन्सर येतं 110. सो आता आपलं मॅच झालं आन्सर टेक्स्टबुक मधल्या आन्सर सोबत. काय प्रिंटिंग मिस्टेक होती काय आले ना तुम्हाला, इथे के ला 15% दिलं होतं, ते के होतं आपलं किती 10%. हा त्यांचा फक्त या ठिकाणी त्यांची प्रिंटिंग मिस्टेक झाली होती, त्याच्यामुळे त्यांचे आन्सर जे होते आन्सर वेगळे होते आणि क्वेश्चन मध्ये क्वेश्चनचे जे दिलेले आर के होते ते त्याला मॅच करत नव्हते आन्सरला. सो अशा पद्धतीने आपण हे फाइंड आउट केलेलं आहे. ओके, हे झाल्याच्या नंतर आता मी याला रफ करतो. त्याच्यानंतर आपण एक बघूयात वॉल्टरचा एक प्रॉब्लेम पाहूयात. वॉल्टरचा नाही सॉरी गॉर्डनचा. त्याच्यानंतर मंडे पासून आपण नेक्स्ट कोणता पार्ट आहे त्याच्यातला नेक्स्ट फॉर्म्युला कोणता आहे तो पाहणार आहोत.
हा आपण पाहिला 10th पाहिला प्रॉब्लेम, देन 11th प्रॉब्लेम पाहिला. Then XYZ has invested ₹5,000 in asset and 50,000 shares outstanding. ठीक आहे, बाकीचे जे आहेत आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूयात. आता आपण थांबूयात.